श्रीमंत लोक चैनीच्या वस्तू, ऐशो आरामाच्या वस्तू सगळ्या शेवटी घेतात. कशाला प्राधान्य द्यायचं हे त्यांना चांगलं समजतं आणि गरीब लोक सर्वात आधी चैनीच्या गोष्टी घेतात. श्रीमंत बनायचं असेल तर या 3 गोष्टी जरूर करा. 1. पैसे कमवा. 2. पैसे वाचवा. आणि 3 म्हणजे पैसे गुंतवायला शिका. आयुष्य समजून घ्यायचं असेल तर मागे वळून बघत राहा. आयुष्य जगायचं असेल तर पुढे बघत जगा. ओझी उचलण्यात कोणालाच आनंद वाटत नाही. काही ओझी जबाबदारीमुळे, गरिबीमुळे तर काही कर्तव्यामुळे पाठीवर लादली जातात. बरं झालं सोबत काही नेण्याची देवाने परवानगी दिली नाही. कितीही कमावलं तरी इथे सोडून द्यावं लागतं. जर सोबत काही नेता आलं असतं तर माणसं कशी वागली असती आणि कोणत्या थराला गेली असती याचा विचार करूनच अंगावर काटा उभा राहतो. माणूस शोधायला सुरुवात केली की माणसाला नतमस्तक करणारी माणुसकी सुद्धा आपोआप सापडते. आपला जन्म कोठे व्हावा, आपण कोणत्या जातीत धर्मात जन्माला यावं, आई वडील आपले कसे असावेत हे आपल्या हातात नसतं आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी निसर्गाने आपल्याला दिलेल्या क्षमतांचा चांगला वापर करून आपलं जीवन आपल्याला सुखी करता येऊ शकतं. तक्रार करण्यात वेळ वाया घालवू नका. मी स्त्री व्हावं की पुरुष व्हावं, काळं व्हावं की गोरं व्हावं, माझ्या शरीराची ठेवण, सर्व अवयव ठीकठाक असणं हे देखील माझ्या हाती नव्हतं. मात्र जे काही मला मिळाले त्याची निगा राखणं, त्याची योग्य ती काळजी घेणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. आपल्या आईवडिलांची सांपत्तिक स्थिती कशी असावी, त्याचं सामाजिक स्थान कसं असावं, त्यांचा स्वभाव हे सुद्धा आपल्या हातात नसतं. त्यामुळे आपले आईवडील कसेही असले तरीही त्यांचे आपल्यावर प्रेम आहे हे आपण सदैव लक्षात ठेवावं. सगळ्यांना सगळी सुख मिळत नाहीत, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहेत. ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा आपला अधिकार नाही. त्यामुळे आपल्या दुःखाचं भांडवल न करता आपण त्या दुःखाचं निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सतत करत राहावं. आपल्या आसपास असलेल्या लोकांनी, आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी आपल्याशी कसं वागावं हे ठरवणं आपल्या हाती नसलं तरीही आपण त्यांच्याशी प्रेमाने वागणं हे मात्र आपल्या हातात नक्कीच असतं. संयम, मृदू भाषा, मंगलकामना हेही आपल्या हाती असतं. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती यावर आपले अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच आपल्या हाती असतं. हे विश्व आपण निर्माण केलेलं नाही किंवा हे विश्व कसं असलं पाहिजे या आपल्या मताला देखील किंमत नाही. तेव्हा हे असं का, ते तसं का, हे असं का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्याऐवजी जे चूक आहे, जे अयोग्य आहे ते किमान आपण तरी करायचं नाही हे आपल्याला ठरवता यायला हवं. कधीतरी आपल्याला कोणत्या तरी प्रकारचं दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून आपण आपल्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे. आज जरी यश, सुख, समृद्धी आपल्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे सगळं नष्ट होऊ शकतं याची सतत जाणीव ठेवून अहंकाराला दूर केलं पाहिजे. आपल्याला जे मिळू शकलं नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळालं आहे त्याबाबत आपण आभारी असलं पाहिजे. जग अधिक चांगलं, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी आपल्याला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी आपण गमावता कामा नये. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.